लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 116व्या जयंतीनिमित्त मुंबईत अभिवादन. मान्यवर पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन. मुंबई येथील मेघदूत या पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या 116व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आयुष्यभर जनतेच्या हितासाठी काम करत राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणारा ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेला अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, आमदार शशिकांत शिंदे यांचे महायुती सरकारला खुले आव्हान. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने लाडकी बहीण योजनेला नाव द्यावे, त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल आणि ते धाडस महायुती सरकारने दाखवावे असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले. ज्या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत आले त्या योजनेचे श्रेय अजितदादा पवार यांना जाऊ नये म्हणूनच राज्य सरकार निर्णय घेण्यात टाळाटाळ करत असल्याची टीकाही त्यांनी केली. आम्ही सुरुवातीपासूनच या योजनेला अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी करत आहोत, मात्र तसे केल्यास इतर लाडकी भाऊ काय म्हणतील किंवा काय भूमिका घेतील या भीतीमुळे सरकार निर्णय घेत नसल्याचे दिसते. ही भूमिका योग्य नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपुलाला अजितदादा पवार यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र आम्ही लाडकी बहीण योजनेलाच त्यांचे नाव देण्याची मागणी करत आहोत. या नावाला आमचे पूर्ण समर्थन असून महायुती सरकारने हे नाव देण्याचे धाडस दाखवावे अशी ठाम भूमिका आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली. स्वर्गवासी अजितदादांच्या बाबतीमधला उल्लेख आपण केला, त्याचा उल्लेख मी इथं करतो. परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी पुण्याच्या एका पुलाचं दुमजली पुलाचं उद्घाटन केलं आणि सांगितलं की अजितदादांच्या नावाने ह्या पुलाचं नाव देऊ म्हणून. आम्ही या सभागृहामध्ये सांगितलं, शेवटी एखाद्या नेत्याचं नाव तुम्ही सातत्याने घेत असाल, ज्याच्यावर तुम्ही सत्तेवर बसला, त्या नेत्याचं नाव ज्यावेळेला आपण देता, आम्ही सांगितलं की लाडक्या बहिणीच्या योजनेला तुम्ही नाव द्यावं. मला अपेक्षा होती की तशा प्रकारचा उल्लेख कधीतरी तुमच्या भाषणात येईल, पण जाणीवपूर्वक या असलेल्या योजनेचं श्रेय अजितदादांच्या नावाला गेलं तर मग बाकीच्यांचं काय होईल, बाकीच्या लाडक्या भाऊंचं काय होईल याची तुम्हाला चिंता असल्यामुळे आज तुम्ही ते नाव दिलं नाही. माझी राज्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही अजितदादांबरोबर 2 वेळा अर्थसंकल्प मांडायला आलेला, एक वेळा तुमच्या उत्तरातून मला अपेक्षा आहे, खरंच अजितदादांच्यावर तुमच्या महायुतीचं प्रेम असेल ना, तर या असलेल्या अधिवेशनाच्या या उत्तरामध्ये तुम्ही स्वर्गवासी अजितदादांच्या नावाने लाडक्या बहिणी योजनेला नाव द्यावं, त्याला आमचं पूर्णपणाने समर्थन असेल आणि ते धाडस तुम्ही दाखवावं. नाही तर उगीच आपलं दादांचं नाव घ्यायचं. मला वाटतं की अपेक्षा उत्तराची मला तुमच्याकडून ती निश्चितपणाने आहे. मुंबईतच घरे द्या, गिरणी कामगारांच्या आंदोलनाला भेट देत प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली ग्वाही. मुंबईतील आझाद मैदान येथे गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी सकाळी भेट दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या न्याय मागणीला पाठिंबा व्यक्त करत हा विषय अधिवेशनात मांडणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. गिरणी कामगारांनी मुंबईच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले असून शहराच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या
हक्कांची घरे मुंबईतच मिळाली पाहिजेत ही मागणी योग्य व रास्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच या प्रश्नांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसमोर ठामपणे आवाज उठवून गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले. यावेळी कामगार नेते आमदार भाई जगताप, आमदार सचिन आहिर, आमदार सुनील शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती. सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, घरगुती गॅसच्या गैरवापरावर धडक मोहीम. मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व LPG घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली. दरम्यान घरगुती LPG गॅसचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. हॉटेल, ढाबे किंवा व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. कोरेगावातील कचरा डेपोला भीषण आग, नागरिक व प्रशासनाच्या प्रयत्नांनी आटोक्यात. कोरेगाव शहरातील रहमतपूर रस्त्यालगत औद्योगिक वसाहतीसमोर असलेल्या नगरपंचायतीच्या कचरा डेपोला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग असल्याने काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले. मात्र स्थानिक नागरिक, युवा कार्यकर्ते आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. आगीची माहिती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान परिसरातील नागरिक आणि युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर वडूज नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाने पाण्याचा जोरदार मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. रहमतपूर रस्त्यावरील हा कचरा डेपो शहराच्या उंच भागात असून नगरपंचायतीच्या वतीने त्या परिसराला पत्र्याचे कुंपण घालण्यात आले आहे. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तसेच कचऱ्यामध्ये टाकण्यात आलेल्या ज्वलनशील वस्तूंमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही. नागरिक, युवा कार्यकर्ते, नगरपंचायत कर्मचारी आणि अग्निशामक दल यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.